थंडीला सुरुवात झाली की विविध प्रकारचे लाडू घरोघरी बनवले जातात. म्हणूनच आज मी तुम्हाला हिरव्या मुगाचे पौष्टिक असे लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे. विशेष म्हणजे हे लाडू बनवण्यासाठी आपण अजिबात साखरेचा सुद्धा वापर केला नाही. तरीसुद्धा हे लाडू फक्त 2 पदार्थात इतके खुसखुशीत आणि पौष्टिक तयार होतात. नेहमीप्रमाणेच अतिशय साधी सोपी पद्धत आणि कमीत कमी साहित्याचा वापर करून हे लाडू मी तुम्हाला दाखवणार आहे. अगदी शेवटचा लाडू सुद्धा इतक्या सहजतेने कसा वळता येईल याचं अचूक प्रमाण सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग लगेचच पाहूया हिरव्या मुगाचे पौष्टिक असे दाणेदार लाडू कसे बनवायचे. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. हिरव्या मुगापासून पौष्टिक वडी तयार करण्यासाठी सर्वात आधी गॅसवर मी कढई गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये मेजरमेंट कपाचा 1 कपाचा वापर करून इथे मी 1.5 कप एवढे हिरवे मूग घेणार आहे. मूग तुम्ही धुवून वाळवूनही घेऊ शकता, पण इथे मी हे मूग ओल्या कापडाने फक्त पुसून घेतले आहेत. तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल त्या पद्धतीने मूग स्वच्छ करून घ्यायचे आहेत. आता गॅसची आच मंद ठेवायची आणि मंद आचेवर हे मूग आपल्याला परतून घ्यायचे आहेत. किती वेळ हे मूग भाजून घ्यायचे तर मुगावर हलके हलके डाग येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे. फार सुद्धा आपल्याला करपवायचे नाहीत. साधारण 5 ते 6 मिनिटं लागतात हे मूग भाजण्यासाठी. इथे 6 ते 7 मिनिटं झाली आहेत आणि आता तुम्ही बघू शकता मुगाचा रंग कसा झाला आहे. एवढा रंग बदलेपर्यंत आपल्याला मूग भाजून घ्यायचे आहेत. सुरुवातीला मुगामधून भाजताना कच्चा वास येतो आणि जसजसे मूग भाजत येतात तसतसं त्यामधून सुगंध बाहेर पडायला सुरुवात होते. असं झालं की समजायचं आपले मूग भाजले गेले आहेत. यापेक्षा जास्त आपल्याला भाजायचे नाहीत. आता लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि एका ताटामध्ये हे मूग आपल्याला काढून पूर्णपणे गार करून घ्यायचे आहेत. आता आपण मगाशी जे भाजून घेतलेले हिरवे मूग आहेत ते पूर्णपणे गार झाले आहेत. ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि मिक्सर चालू बंद करून आपल्याला बारीक ह्याची पूड करून घ्यायची आहे. तुम्ही जर मोठ्या प्रमाणामध्ये ही वडी किंवा याचे लाडू करणार असाल तर गिरणीमधून तुम्ही दळून आणलेत मूग तरी देखील चालेल. पण आज आपण कमी प्रमाणात करतोय त्यामुळे मी मिक्सरवरच बारीक करून घेणार आहे. ही बघा, अशी आपल्याला पावडर हवी आहे. फार अगदी पीठ नको आहे किंवा फार अगदी जाडसर नको आहे. जसा आपला रवा असतो उपम्याचा अगदी तसंच दाणेदार टेक्स्चर ठेवायचं आहे. आता गॅसवर मी एक कढई ठेवली आहे. त्यामध्ये अर्धा कप एवढं आपल्याला साजूक तूप घालायचं आहे. 2 चमचे तूप आपण शिल्लक ठेवूया, लागलं तर नंतर आपल्याला वापरायचं आहे. आता हे तूप आपल्याला मंद आचेवर चांगलं गरम करून घ्यायचं आहे. एकदा तूप व्यवस्थित गरम झालं की आपण जे मुगाचं पीठ मिक्सरमध्ये दळून घेतलेलं आहे ते ह्या तुपामध्ये घालायचं आहे. गॅसची आच मंदच ठेवायची आणि सुरुवातीला फक्त हे तूप आपल्याला ह्या पिठाबरोबर एकजीव करून घ्यायचं आहे. थोडंसं 1-2 मिनिटं परतून झाल्यानंतरच आपल्याला ह्यामध्ये उरलेलं जे 2 चमचे तूप आपण शिल्लक ठेवलेलं ते संपूर्ण घालायचं आहे आणि हे पीठ आपल्याला आता तुपाबरोबर भाजून घ्यायचं आहे. सुरुवातीलाच आपण सर्व तूप घातलं असतं तर कधी कधी तूप जास्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे अंदाज घेऊनच आपल्याला घालायचं आहे. आता आपण सुरुवातीला मूग भाजलेले तरीसुद्धा यामध्ये कच्चेपणा असतो. त्यामुळे अगदी खमंग सुवास येईपर्यंत 7 ते 8 मिनिटं हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. इथे मंद आचेवर सतत मी 7 ते 8 मिनिटं पीठ भाजून घेतलं आहे. पीठ भाजलं गेलं की नाही हे कसं ओळखायचं? एकतर त्यामधून खूप असा सुगंध बाहेर पडायला सुरुवात होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे बघू शकता पिठाचं टेक्स्चर आधी कसं मोकळं सुटसुटीत होतं. आता ह्यामधून तूप सुटायला सुरुवात झाली आहे. म्हणजे ह्याला एक प्रकारची बाइंडिंग यायला सुरुवात झाली की समजायचं आपलं पीठ भाजलं गेलं आहे. आता लगेचच गॅस बंद करायचा आणि कढई आपण 1 मिनिटासाठी बाजूला ठेवूया. आता इथे मी एक तडका पॅन घेतला आहे. त्यामध्ये 1 चमचा भरून खसखस घातली आहे. ती खसखस आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची आहे. थंडीच्या दिवसामध्ये खसखस खाणं चांगलं असतं. त्यामुळे ही हलकीशी मी भाजून घेणार आहे. आता त्याच तडका पॅनमध्ये इथे मी 1 चमचा भरून साजूक तूप घातलं आहे. आता यामध्ये मी बदाम आणि काजूचे काप थोडेसे हलकेसे सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहे. हे सुद्धा पूर्णपणे ऐच्छिक आहे. तुम्हाला आवडत असतील तर घालू शकता. हलकासा सोनेरी रंग आला की हे सुद्धा आपल्याला लगेचच काढून घ्यायचे आहेत. आणि लगेचच आपण जे लाडूचं मिश्रण भाजून घेतलेलं त्यामध्ये हे संपूर्ण सुकामेवा आपल्याला घालून व्यवस्थित असा एकजीव करून घ्यायचा आहे. आता आज आपण अजिबात साखरेचा वापर न करता हे लाडू आपण गूळ घालून बनवणार आहोत.
त्यासाठी ज्या कपाने आपण मूग मोजून घेतलेले त्याच कपाने 1 कप भरून इथे मी बारीक किसलेलं गूळ घेतला आहे. शक्यतो गूळ किसून घ्या, कारण आज आपण गुळाचा कोणत्याही प्रकारे पाक तयार करणार नाही आहोत आणि गूळ लगेचच विरघळला गेला पाहिजे. यासाठी गूळ किसूनच घेणं गरजेचं आहे. इथे मी किसलेलं गूळ 1 कप घातला आहे आणि वजनामध्ये म्हणाल तर 200 ग्रॅम एवढा मी किसलेला गूळ वापरला आहे. तुमच्या आवडीनुसार थोडासा जास्तीचा गूळसुद्धा वापरू शकता. आता इथे गॅस बंदच आहे आणि ह्यामध्ये कढई फार गरम असल्यामुळे लगेचच गूळ विरघळला जातो. तुम्ही जर गॅस चालू केला तर गुळाचा पाक बनायला सुरुवात होईल आणि लगेचच ह्याचे लाडू खुसखुशीत न बनता ते कडक बनायला सुरुवात होईल. त्यामुळे फक्त आपल्याला गॅस बंद करून गूळ ह्यामध्ये विरघळवून घ्यायचं आहे. मिश्रण हलकंसं कोमट झालं की लगेचच आपण ह्याचे लाडू बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी एक खोलगट चमचा वापरला आहे. त्यामध्ये मिश्रण भरायचं आणि लगेच असे गोल गरगरीत लाडू बनवून घ्यायचे. अशा एखाद्या चमच्याने मिश्रण मोजून घेतलं की समान आकाराचे लाडू बनवता येतात. इथे बघू शकता पहिला आपला गोल गरगरीत लाडू तयार झालाय. कुठेही मिश्रण आपलं कोरडं झालेलं नाही, कारण मी तुम्हाला अचूक प्रमाण सांगितलं आहे. अशाच पद्धतीने उरलेले सर्व लाडू मी बनवून घेणार आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? लाडू बनवण्याची पद्धत कशी वाटली? आवडली असेल तर एक लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत असलेलं नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा, जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. याआधीसुद्धा मी मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू, अळीवाचे लाडू, डिंकवडी असे विविध प्रकार दाखवलेले. तुम्ही पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे, तिथे जाऊन पाहू शकता. अगदी शेवटचा लाडूसुद्धा बघू शकता किती सहजतेने वळता येतोय. कितीही मिश्रण गार झालं तरी हे लाडू सहज वळता येतात. इथे मी सर्व लाडू बनवून घेतले आहेत आणि मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये मध्यम आकाराचे बरोबर 15 लाडू तयार होतात. तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीने असे हिरव्या मुगाचे लाडू बनवून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून मला नक्की कळवा. हा लाडू मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते. लाडूचं टेक्स्चर बघू शकता किती दाणेदार आहे आणि हा लाडू मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल किती खुसखुशीत तयार होतात. अगदी सहज बोटाने सुद्धा तोडता येतात, एवढे खुसखुशीत लाडू तयार होतात. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स, अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह. धन्यवाद.